अमरावती शहरात गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे एक संभाव्य गंभीर प्रकार टाळल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 4 मार्च रोजी रात्री गुन्हे शाखेचे पथक फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते। यावेळी जुना बायपास रोडवरील राहुल नगर गेटसमोर एक इसम हातात चाकू घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। तेथे आरोपी अजहर खान जुरावर खान वय 36 वर्ष राहणार पठाण चौक अमरावती हा हातात चाकू घेऊन संशयास्पद हालचाली करताना आढळून आला। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून अंदाजे 1000 रुपये किमतीचा चाकू जप्त करण्यात आला। या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे शस्त्र अधिनियम कलम 425 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीसाठी महायुतीमध्ये चुरस निर्माण झाली आहे। 6 मार्च रोजी म्हणजे उद्या होणाऱ्या निवडणुकीपूर्वी महत्त्वाचे पद भाजपकडे राहणार की राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महानगरपालिकेच्या तिजोरीचा चाव्या नेमका कुणाच्या हातात जाणार याबाबत आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे। सविस्तर माहितीनुसार 4 वर्षांनंतर अमरावती महानगरपालिकेचे सभागृह अस्तित्वात आले असून त्या पंचवार्षिक मधील पहिल्या स्थायी समितीचे गठन करण्यात आले आहे। आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारी ही समिती महानगरपालिकेतील अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या समितीत एकूण 16 सदस्य आहेत। त्यामध्ये भाजपचे 5 सदस्य, काँग्रेसचे 3 सदस्य, युवा स्वाभिमानचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, AIMIMचे 2 तर शिवसेना शिंदे गटाचे 1 सदस्य आहेत। या आकडेवारीनुसार भाजप प्रणित महायुतीकडे 11 सदस्यांचे संख्याबळ आहे तर विरोधकांकडे फक्त 5 सदस्य आहेत। सभापती निवडण्यासाठी किमान 9 मतांची आवश्यकता असल्यामुळे महायुतीचे पारडे स्पष्टपणे जड मानले जात आहे। दरम्यान महायुतीमध्ये आधीच महापौर पद भाजपला आणि उपमहापौर पद युवा स्वाभिमानला देण्यात आले आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाला अद्याप कोणतेही महत्त्वाचे पद मिळालेले नाही। त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने स्थायी समितीचे सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। परंतु दुसरीकडे भाजप हे महत्त्वाचे पद स्वतःकडेच ठेवणार असल्याची ही जोरदार चर्चा मनपा वर्तुळात रंगली आहे। सभापती पदासाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अविनाश मार्डीकर आणि भाजपचे मिलिंद बांबल यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे। मिलिंद बांबल यांनी यापूर्वीही स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले असल्यामुळे भाजपकडून नवीन चेहऱ्यालाही संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे फक्त 2 सदस्य असले तरी अनुभवी म्हणून अविनाश मार्डीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी आशिष एरेकर हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत। उद्या म्हणजे शुक्रवार 6 मार्च रोजी सकाळी 9 ते 10:30 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील। त्यानंतर 11 वाजता स्वर्गीय सुदामकाका देशमुख सभागृहात निवडणुकीची पुढील प्रक्रिया पार पडणार आहे। या निवडणुकीत 16 सदस्य मतदान करणार असून स्थायी समितीच्या सभापती पदासाठी कुणाचा झेंडा फडकणार हे याकडे आता संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे। स्थायी समितीचे सभापती पद म्हणजे महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारांवरील नियंत्रणाचे महत्त्वाचे पद मानले जाते। त्यामुळे हे पद भाजपकडे राहणार की राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार याचा निर्णय आता उद्याच्या निवडणुकीत होणार आहे। दर्यापूर अकोला महामार्गावर बुधवारी रात्री भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दर्यापूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गोळेगाव स्टॉपजवळ दुचाकी आणि 4 चाकी वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली आहे। या भीषण अपघातात सचिन सोळंके हा तरुण गंभीर जखमी झालाय। अपघात इतका भीषण होता की त्याचा हात आणि पाय गंभीर जखमी अवस्थेत होते आणि तो रस्त्यावर पडलेला होता। या दरम्यान घटनेची माहिती मिळताच गोपाल पाटील अरबट यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी कोणताही वेळ न घालवता जखमी सचिन सोळंके याला स्वतःच्या 4 चाकी वाहनाने उपजिल्हा सामान्य रुग्णालय दर्यापूर इथे आणलेत। येथे डॉक्टर कोरडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने प्राथमिक उपचार सुरू केलेत। मात्र अपघातामध्ये हात आणि पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढील उपचाराकरिता त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे हलविण्यात आले आहे। सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे।
अमरावतीत सौर ऊर्जा क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक आणि ग्राहकांनी एकत्रित येत महावितरणाच्या धोरणाविरोधात जोरदार मोर्चा काढलाय. सोलर प्रकल्प बसविताना महावितरणकडनं घालण्यात आलेल्या अटी आणि नियमांमुळे ग्राहक आणि व्यावसायिक त्रस्त झाल्याचा आरोप करण्यात आलाय. अमरावती शहरात आज सोलर व्यावसायिक आणि ग्राहकांनी एकत्रित येत महावितरणाच्या धोरणांविरोधात आंदोलन छेडलेत. शहरातील विविध भागातून आलेल्या सोलर व्यावसायिकांनी आणि ग्राहकांनी हातात बॅनर आणि फलक घेत मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केलाय. मोर्चेकऱ्यांचा आरोप आहे की सौर ऊर्जा प्रकल्प बसविताना महावितरणकडनं अनेक अटी घालविण्यात येत आहे. विशेषतः ग्राहकांनी आपल्या घरावर किती क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प बसवावेत यावर महावितरणकडनं बंधने घालण्यात येत आहेत. व्यावसायिकांचे म्हणणे आहे की या नियमांमुळे सोलर प्रकल्प बसविण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होत असून ग्राहकांनाही अडचणींचा सामना करावा लागतोय. परिणामी सौर ऊर्जेचा प्रसार होण्याऐवजी त्याला अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. मोर्चेकरी शहरातील विविध मार्गांवरनं घोषणाबाजी करत विद्युत भवन समोर जमा झालेत. यावेळी महावितरणाच्या धोरणांचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोलर ऊर्जा ही पर्यावरणपूरक आणि भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे सरकार आणि महावितरणने या क्षेत्रातील अडचणी दूर करून नियम सुलभ करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान या आंदोलनानंतर महावितरण प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मला सांगा, का तुम्ही मोर्चा काढला सोलर असोसिएशन वाल्यांनी? नाही, हा मोर्चा सोलर असोसिएशनचा नाही. मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतोय, हा मोर्चा जनसामान्य ग्राहकांसाठी आहे. सोलर आम्ही व्यवसायी आहोत, पण जनसामान्य लोकांचा सोलर लावण्याचा अधिकार महावितरणच्या नवीन नियमाप्रमाणे, त्याला नियमही म्हणता येणार नाही, ही हुकुमशाही आहे. नियम असता तर तो कुठेतरी MERC, CERC, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन, कुठंतरी नोटिफिकेशन, कुठंतरी सर्क्युलर असतं. सर्क्युलर नाही, काही नाही. 13 फेब्रुवारीला सकाळी उठलो आणि एक नवीन बॉम्ब पडला. त्या बॉम्बमध्ये असं लक्षात आलं की जे अपारंपरिक ऊर्जेचे इलेक्ट्रिसिटी युनिट्स जे आपण आपल्या घरावरती सोलर लावलेले आहेत, त्या सोलर जे जमा युनिट्स आहेत त्याच्यावरती आम्हाला पेनल्टी लावून आली आहे. म्हणजे घरावरती सोलर कोणी लावला? कस्टमरनी. पैसे कोणाचे? कस्टमरचे. आणि ॲडिशनल युनिट जे जनरेट झालेले, ॲडिशनल का बरं जनरेट झाले? की उन्हाळ्यामध्ये कोणी AC वापरत नाही, कूलर वापरत नाही, ते जे युनिट एक्सपोर्ट केलेत त्याचा अधिकारसुद्धा महावितरणनी दिलेला आहे त्याला नेट मीटरिंगच्या माध्यमातून एक्सपोर्ट करायसाठी. त्या युनिटवरती 10 रुपये ते 20 रुपये अशा म्हणजे काय म्हणता येईल की यांची 20 तरी 8 रुपयांनी विकतात, आमचे युनिट 10 रुपयांनी पेनल्टी मारून आम्हाला दिलेले आहेत. तो अधिकार यांना नाही आणि त्याच्यामुळे बिलामध्ये जो युनिट वाढून आलेले आहेत आणि ते पैसे भरायसाठी महावितरण कस्टमरला फोर्स करतो आहे. अन्यथा जे स्मार्ट मीटर आज कस्टमरच्या घरावरती लागलेले आहेत त्यांनी ऑटो कट ऑफ होऊन जातं. आणि काही ग्राहकांच्या जे आम्ही आज निवेदनं दिलेत ते सोलर असोसिएशनच्या माध्यमातून नाही दिलेले आहेत, ते सगळे ग्राहकांच्या माध्यमातून दिले आहेत. कारण ग्राहक आमच्या माध्यमातून सोलर लावलेला आहे, तर प्रश्न आम्हाला विचारतो. दुसरा प्रश्न असा आहे की आता हा प्रश्न दुसरा सोलरवाल्यांचा आहे आमचा. आम्ही मागच्या 2 ते 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये 10,000 कोटीची उलाढाल केलेली आहे. आम्ही सोलरवाले छोटे काही व्यापारी नाही आहोत. तुम्ही विचार करा की महाराष्ट्र राज्य 2,000 कोटी, 1,000 कोटीची, 5,000 कोटीच्या MOUसाठी इकडे तिकडे फिरतो. आम्ही 10,000 कोटीची उलाढाल मागच्या 2 वर्षात केली. 7,50,000च्या घराच्या जवळपास आम्ही रोजगार निर्मिती केली. आम्हाला GST तुम्ही बेनिफिट पहा, इन्कम टॅक्स बेनिफिट पहा. जर का एखादी कंपनी 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात घेऊन आली असती तर 1 रुपया फुटांनी जागा दिली असती, 10 वर्षाचा टॅक्स हॉलिडे दिला असता, खूप साऱ्या सुखसुविधा दिल्या असत्या. याच्यामध्ये 1 रुपयाचंही कर्ज आम्हाला कोणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट दिलं नाही आहे. आणि हा MSME आहे, स्मॉल MSME. आज राज्यव्यापामध्ये तुम्ही पहा की अमरावतीसारख्या ठिकाणी या 650-700 लोक आज या व्यवसायामध्ये जुडलेले आहेत. याच्यावरती उदरनिर्वाह चालतो. आणि सडनली तुम्ही 13 तारखेला सांगितलं की नाही, सोलर लावायसाठी तुम्हाला जी ऑटो सँक्शन अट होती ती तुम्हाला आम्ही कट ऑफ करू. ॲव्हरेज किती कन्झम्पशन आहे, म्हणजे कस्टमरच्या घरी किती इलेक्ट्रिसिटी वापरायची हे महावितरण ठरवणार. त्याप्रमाणे आम्ही सोलर लावायचं सँक्शन देऊ. असं होत नाही. या आवाजाविरोधात आम्ही सगळ्यांनी एकजूट होऊन याच्या पहिले पत्रकार परिषदा घेतल्या. ही आमची शेवटची स्टेप नाही आहे किंवा मधातली नाही आहे किंवा पहिली नाही आहे. याच्या पहिले आम्ही पत्रकार परिषदा घेतल्या. त्या माध्यमातून 25 फेब्रुवारीला आम्हाला महावितरणनी HSBCला बोलवलं. तिथं आम्ही आमच्या मागण्या मांडल्या, पण तिथंही आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्याच्यानंतर आत्तापर्यंत आम्ही वाट पाहिली की जे काही करेक्शन्स होतील, जे तिथे आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं ते देण्यात आलेलं आश्वासन पण पूर्ण झालं नाही. म्हणून डिस्ट्रिक्ट लेवलला, हा फक्त अमरावतीचा विषय नाही,
महाराष्ट्रातल्या प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एसींना जाऊन भेटण्याची परंपरा आता सुरू आहे. आमचं निवेदन आम्ही फिजिकल लेवलला देतो आहे. अजूनही आम्ही 4-5 दिवस 10 दिवस पुन्हा वाट पाहू, 5 दिवसपर्यंत वाट पाहू आणि नाही झालं तर आम्ही महाराष्ट्रव्यापी आणि त्याच्यानंतर देशव्यापी आंदोलनाची आमची भूमिका आहे. याच्यामध्ये आम्ही मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी सोलर लावायची ही जी संकल्पना आहे ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणलेली नाही आहे सबसिडीची. ही सबसिडी सेंट्रल गव्हर्नमेंट देतं. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमात राहून हे सगळे कामं केल्यावरही जर का ग्राहकांना भुगदंड भेटत असेल तर याची जबाबदारी घेणार कोण, म्हणून आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला पण अप्रोच करणार आहोत. पशुवैद्यकीय सेवांमधील विविध प्रलंबित मागण्यांवरून आता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा रोष उफाळून आला आहे. महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत लवकरात लवकर मागण्या पूर्ण न झाल्यास सामूहिक राजीनाम्याचा इशाराही देण्यात आलाय. गुरुवार 5 मार्च रोजी महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांना भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केलेत. संघटनेच्या वतीने पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणे सकाळी 9 ते सायंकाळी 4:30 असे करण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच राज्यभरात 24 तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शिफ्ट पद्धतीने आवश्यक संख्येने पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेनुसार रिक्त असलेली सर्व पदे तातडीने भरावीत अशी मागणी संघटनेने केली आहे. यासोबतच अनेक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा वर्षानुवर्षी प्रलंबित असलेला परिविषाधीन कालावधी समाप्त करून त्यांचे स्थायीकरण करण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले. आस्थापना विषयक बाबी, वैद्यकीय बिले, रजा तसेच अतिरिक्त कार्यभार प्रदान करण्याचे अधिकार विकेंद्रीकरण करून ते जिल्हा आणि विभागीय स्तरावर देण्यात यावे अशी मागणीही संघटनेने केली आहे. दरम्यान या सर्व मागण्यांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेला सामूहिक राजीनाम्यासारखा कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलाय. राष्ट्रीय स्तरावर काम करत असताना एक महिला म्हणून आम्ही सध्या असुरक्षित महसूस करत आहे. कारण आमच्यासोबत ना परिचरचं पद आहे, ड्रेसर आहे, ना कुणीच नाही. आणि प्रत्येक याच्या दवाखान्यामध्ये 7 ते 8 गावं प्रत्येकाला अटॅच आहे आणि प्रत्येक ठिकाणी तिथे जाऊन शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये सेवा द्यायची म्हणजे आम्हा एकट्यांना स्वतःची बॅग उचलून स्वतःची गाडी वापरून तिथे जाऊन सेवा द्यावी लागते. त्यात आता जे शासनाने पत्र काढलं की तुम्ही 24 तास सेवा द्यावी, तर या उद्देशाने एक महिला म्हणून आम्हाला खरंच ते शक्य होईल का? म्हणजे 24 तास जर आम्ही शासकीय काम करत राहिलो तर आमच्या फॅमिलीला आम्ही कधी वेळ द्यावा? त्या दृष्टिकोनातून आमच्या फॅमिलीमध्ये घरी वाद होण्याची शक्यता आम्हाला टाळता येत नाही. त्यामुळे आमचं जे वातावरण आहे घरातलं म्हणा किंवा शासकीय वातावरण आहे, कौटुंबिक जीवन हे काही ढासळत चाललेलं आहे. त्याचप्रमाणे एक महिला म्हणून मी आता माझ्याच दवाखान्यात घडलेली घटना सांगते की सोमवारी होळीच्या अगोदर माझ्या दवाखान्यामध्ये चोरी झाली. आता नवीनच शासनाने तिथे करोडोची बिल्डिंग मंजूर केली आहे. फार मोठ्या परिसरामध्ये नवीन बिल्डिंगचं कामकाज झालेलं आहे, पण त्या बिल्डिंगला वाली कुणीच नाही. म्हणजे ज्या अर्थी मी तिथे वर्किंग असते तेव्हाच तिथे ते लोक येतात आणि त्याच्यानंतर बिल्डिंगला तिथल्या सामानाला कोणीच नाही. भूमिका नेमकी काय आहे तुमची? आजची हीच भूमिका आहे की जे 24 तास सेवा उपलब्ध करून देण्यात यावी. महिलांच्या संरक्षणाचा दृष्टिकोनातून त्यांनी कुठलाही विचार केला नाही आहे. त्याचबरोबर महिलांना 24 तास तुम्ही जर तिथे सेवा द्या म्हणतायत तर त्यांच्या शौचालयाची कुठेच व्यवस्था नाही आहे. ज्यांना लहान बाळ आहे त्यांनी कधी सोबत नेलं तर त्यांच्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही आहे. फक्त आमच्याकडून काम करून घ्यावं आणि आम्हाला म्हणजे वेटीस धरणं हे बरोबर शासनाचं जे धोरण आहे ते बरोबर नाही आहे. त्यासाठी आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य कराव्या, जेणेकरून आमचं मनोबल जे खचलेलं आहे ते ढासळून आम्ही या स्थितीमध्ये कसं काम करावं. जिल्ह्यामध्ये पशुशल्य चिकित्सकाची किती पदांची गरज आहे आणि सध्या किती पदं आहेत संख्या? सध्या 134 संस्था आपल्या जिल्ह्याला आहेत, त्यापैकी 54 महसूल विभागाच्या सेवा थेट तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राज्यभर राबविण्यात येणार असून अमरावती तालुक्यात या अभियानाचा पहिला टप्पा 7 मार्च ते 15 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. अनेकदा या तक्रारी सोडविण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे वारंवार चक्रा माराव्या लागतात. या पार्श्वभूमीवर शासनाने नागरिकांच्या समस्या थेट त्यांच्या परिसरातच सोडविण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. अमरावती तालुक्यातील या अभियानाचा पहिला टप्पा 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत तालुक्यातील विविध मंडळ स्तरांवर शिबिरे घेण्यात येणार आहेत. अमरावती, बडनेरा, वडाडी, नवसारी, माऊली जहागीर, नांदगाव पेठ, डवरगाव, वलगाव, शिराळा, अकोली, शेगाव आणि रहाटगाव या मंडळ स्तरावर या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ 7 मार्च रोजी वलगाव रोडवरील सिक्ची रिसॉर्ट येथे होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांशी थेट संवाद साधणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे तसेच गावातील प्रलंबित समस्यांचा आढावा घेऊन त्यांचे त्वरित निराकरण करणे हा आहे. या मोहिमेमध्ये महसूल विभागासोबतच विविध शासकीय विभागांच्या यंत्रणाही सक्रिय सहभाग घेणार आहेत. त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. या उपक्रमामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या समस्या मांडाव्यात आणि शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसील कार्यालय अमरावतीच्या वतीने करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या सेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान नागरिकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. या शिबिरांमधून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्याबाबतचा शासन निर्णय काढलेला आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे सर यांच्या संकल्पनेतून समाधान शिबिर प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक मंडळामध्ये आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि त्यामध्ये त्या मंडळातील सर्व नागरिकांना, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, विद्यार्थी असतील किंवा इतर कुणीही असो, तिथल्या सर्व नागरिकांना सर्व विभागाचे लाभ एकाच छताखाली मिळावे हा त्यामागचा कन्सेप्ट आहे. या अनुषंगानं अमरावती तालुक्यामध्ये 6 टप्प्यांमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि पहिला टप्पा हा आपण वलगावला सिक्ची रिसॉर्ट येथे घेतो आहे. वलगाव तालुक्यात वलगाव मंडळातील सर्व गावांच्या नागरिकांना आपण त्या ठिकाणी लाभ देणार आहे. 7-12 दुरुस्ती असेल, फेरफार असतील, विद्यार्थ्यांना दाखले देण्याचा विषय असेल, त्याचप्रमाणे इतर विभागाचे जे वाटप असेल, पुनर्वसनच्या प्लॉटचं वाटप असेल, शक्तीपरत समितीच्या माध्यमातून करण्यात येत असलेलं पंतप्रधान आवास योजनेचं वाटप असेल, संजय गांधी श्रावणबाळच्या योजना असेल, त्यांचे अर्ज आम्ही त्याच ठिकाणी घेऊन त्याच ठिकाणी मंजूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. विद्यार्थ्यांनासुद्धा दाखले त्याच ठिकाणी आपण देणार आहोत. अशा विविध योजनांचा लाभ, त्याचप्रमाणे शासनाच्या तालुका स्तरावर असलेल्या सगळ्या विभागाचा लाभ आपण या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना देणार आहोत. पालकमंत्र्यांची उपस्थिती वगैरे राहणार आहे का कार्यक्रमाला? पालकमंत्री महोदयांना आम्ही या कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं आहे. पालकमंत्री महोदय या कार्यक्रमाला भेट देतील. ओके. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे अभियान राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या 18 फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान 7 मार्च ते 15 मे या कालावधीत तालुक्यात प्रत्येक महसूल मंडळ तसेच नगर परिषद आणि नगर पंचायत स्तरावर एकदिवसीय शिबिरांच्या स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानाची पूर्वतयारी 18 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान करण्यात आली असून या शिबिरांमधून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांना महसूल विभागाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, जमीन अभिलेख दुरुस्ती, हेल्प डेस्क सेवा तसेच लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांबाबत मार्गदर्शन आणि तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे.
तसेच सनद प्रणालीतील तरतुदींबाबत मार्गदर्शन, एक वेळ अधिभार भरण्याची नवी व्यवस्था, डिजिटल 7/12 संदर्भातील कायदेशीर बाबींविषयी जनजागृती तसेच भूसंपादन आणि अकृषक परवानगी प्रकरणांसाठी आवश्यक कागदपत्रांची तयारीही या शिबिरांमध्ये केली जाणार आहे. याशिवाय एक खिडकी योजनेअंतर्गत मोजणी, ॲग्रिस्ट्रॅक, PM किसान सेवा, माझा 7/12 आणि अचूक 7/12 या विशेष मोहिमांद्वारे 7/12 वरील पोकळ शेरे, कालबाह्य नोंदी तसेच लेखन प्रमाद दुरुस्तीचे कामही केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर राबविण्यात येत आहे. त्यामध्ये भातकुली तालुक्याअंतर्गत दिनांक 7 मार्च 2026 पासून हे अभियान राबवायचे आहे. सदर अभियान 7 मार्चला आष्टी मंडळामध्ये होणार आहे. तसेच आसरा मंडळात 14 मार्च 2026 रोजी हे अभियान राबवण्यात जाईल. लिंबामध्ये 10 एप्रिल 2026 रोजी हे अभियान राबविण्यात येईल. पूर्णानगरमध्ये दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी राबविण्यात येईल. भातकुली नगरपंचायत अंतर्गत दिनांक 8 मे 2026 रोजी राबविण्यात येईल. कोल्हापूरमध्ये दिनांक 15 मे 2026 रोजी राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये विविध कार्यालयाचे सेवा देण्यात येईल. तसेच महसूल अंतर्गत विविध योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, हेल्प डेस्क सेवा हक्क कायद्यानुसार उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले, नॉन क्रिमिनल दाखले, जात प्रमाणपत्र दाखले इत्यादी प्रमाणपत्राचे वितरणसुद्धा त्यामध्ये करण्यात येईल. तसेच अकृषक संदर्भात ज्या काही तरतुदी आहेत त्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन करण्यात येईल. ई मोजणी, ॲग्रिस्टॅक, PM किसान, माझा 7/12, अचूक 7/12 ही विशेष मोहीमसुद्धा या अभियानाअंतर्गत राबविण्यात येईल. सदरच्या अभियानामध्ये सदरच्या समाधान शिबिर अभियानामध्ये भातकुली तालुक्यातील सर्व नागरिकांना या सर्व बाबींचा लाभ घेण्याच्या दृष्टीने भातकुली तहसील अंतर्गत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. धन्यवाद. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत गुरुवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. खापरखेडा पोलीस स्टेशनला फोनवर माहिती मिळाली की एक महिला आणि एक युवक मिळून एका व्यक्तीला रस्त्यावर हत्याराने मारहाण करीत आहेत. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. खापरखेडा कोराडी मंदिर मार्गावरील शेतकरी सेलिब्रेशन हॉल समोर पोलीस पोहोचले असता एक इसम गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला आढळून आला. जखमी व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले असतानाच हल्ला करणारे दोन्ही आरोपी स्वतःहून खापरखेडा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आणि आत्मसमर्पण केले. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही आरोपी पती-पत्नी असल्याचे समोर आले आहे. ही घटना कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्यामुळे पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना कोराडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सध्या कोराडी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली याचा शोध घेत आहेत. भर दिवसा घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे. नांदेड जिल्ह्यातील एका गावात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीने एका कुटुंबाचा संसार अक्षरशः राख झाला आहे. भोकर तालुक्यातील भुरभुशी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आडेलू पोताजी काळेकर यांच्या घराला मध्यरात्री अचानक आग लागली. सुरुवातीला आग कशी लागली याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी काही क्षणातच आगीने मोठे रूप धारण केलेत.
घरातील संसार उपयोगी साहित्य, कपडे, धान्य आणि इतर वस्तू आगीत जळून खाक झाल्यात. आग लागल्यानंतर गावातील नागरिक तात्काळ घटनास्थळी जमा झालेत आणि पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र आगीचे प्रमाण मोठे असल्यामुळे घरातील बहुतांश साहित्य जळून गेलेत. याच वेळी घरात बांधलेली छोटी वासरेही आगीत भाजली गेल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे काळेकर कुटुंबांचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून ग्रामस्थांनी प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे. जळून गेल्यामध्ये वासरं ढोरं सगळी नुकसान झाली बापू. येऊन मदत करून आम्हाला काहीतरी देणगी दिल्यानं माझ्या लेकाचं संसार चांगलं होते बापू. माझा लेक त्याच्याने तितकं कधी संसार करायला म्हणजे बापू. बापू आमच्यावर एवढं देव कसं खोपलं बापू. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात एक थरारक घटना समोर आली आहे. शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्या अचानक शेतातील विहिरीत पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने 3 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला सुखरूप जेरबंद करण्यात यश मिळवले. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील बाणगाव आणि चिकणी डोमगा शिवारात ही घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात आलेला मादी जातीचा बिबट्या अचानक शेतातील विहिरीत पडला. सकाळी शेतात कामासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली आहे. ही विहीर बेबी रमेश राठोड यांच्या गट क्रमांक 18 या शेतात आहे. घटनेची माहिती मिळताच नेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. या बचाव मोहिमेत बाणगाव येथील मिथुन राठोड यांनीही सहकार्य केलेत. यवतमाळ येथील मानद वन्यजीव संरक्षक पथकातील श्याम जोशी, अनिकेत गवांदे, योगेश बारबाते, केतन पिल्लारे, शिवण भट, कामेश भोयर, झुलेश मेश्राम तसेच वाहन चालक संजय माहुरकर आणि शुभम चव्हाण यांनीही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सक्रिय सहभाग घेतला. विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्याकरिता जाळी, दोरखंड आणि विशेष पिंजऱ्यांचा वापर करण्यात आला. बिबट्या आक्रमक होऊ नये म्हणून यासाठी खबरदारी घेत बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्यात आले. सुमारे 3 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर वन विभागाच्या पथकाला बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. या दरम्यान घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वन विभागाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पकडलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला योग्य त्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष लंबे यांनी दिली आहे. तसेच अशा घटना घडल्यास नागरिकांनी तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी असे आवाहनही करण्यात आले. महाराष्ट्रातील पारंपरिक उत्सवांमध्ये देवीच्या स्वारीचा उत्सव हा विशेष महत्त्वाचा मानला जातो. भोकरदन तालुक्यातील धावडा गावात दरवर्षी होळीच्या 5व्या दिवशी आई जगदंबा देवीच्या स्वारीचा पारंपरिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदाही हा उत्सव आजपासून सुरू होत असून गावात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले आहे. 6 आणि 7 मार्चच्या रात्री आई जगदंबा देवीची भव्य स्वारी काढण्यात येणार आहे. या स्वारीमध्ये पारंपरिक सोंगाचे सादरीकरण हे प्रमुख आकर्षण असते. विशेष म्हणजे चोराचे सोंग आणि श्री गणेशांचे सोंग यांसारखे कार्यक्रम भाविकांना आकर्षित करतात. या सोंगामुळे उत्सवाची रंगत आणखी वाढते. या काळात रात्रभर स्वारीचा सोहळा सुरू असतो आणि गावातील तसेच परिसरातील हजारो भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहतात. या उत्सवानिमित्त संपूर्ण गावात भक्तीचा माहोल तयार झाला असून ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने तयारी केली आहे. मी मातृभक्त दिलीप पेंटर, धावडा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या धावडा नगरीमध्ये हा जगदंबा उत्सव अति आनंदाने साजरा करण्यात येतो. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि जगदंबा स्वारी याचा संयुक्तरित्या हा कार्यक्रम पार पडत असतो. त्या कार्यक्रमासाठी आमच्या धावडा नगरीतील सर्व समाज बांधव, सर्व जाती समाजातील लोक अग्रेसिव्ह होऊन सहभाग नोंदवतात.
आणि आपल्या आपल्या परी योगदान देऊन या कार्यामध्ये उपस्थित राहून हजारोच्या संख्येने इथे येऊन आई जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त करतात. आशीर्वाद प्राप्त करत असताना यामध्ये देशमुख, ब्राह्मण, न्हावी, धोबी, मुस्लिम, भील, धनगर, कोळी जेवढा समाज आमच्या गावात असेल हा सर्व समाज एकोप्याने, एकतेने, शांततेने आणि नम्रतेने हा उत्साह पार पाडत असतात. याही वर्षी हा कार्यक्रम अति आनंदाने आणि उत्साहाने पार पडणार आहे, ज्यासाठी सामाजिक सलोखा राखून आजपर्यंत या गावाची ख्याती आहे आणि ही परंपरा हजारो वर्षापासून चालत आलेली आहे. या नवसाला पावणारी जगदंबा म्हणून आज या आई जगदंबेची कीर्ती मुंबई, नाशिक, नागपूर, नांदेड, जळगाव, बुलढाणा पूर्ण महाराष्ट्रभर तिची कीर्ती पसरलेली आहे. आणि या आई जगदंबेचा आशीर्वाद घेण्यासाठी आमच्या गावातील सर्व लेकीबाई या उत्सवासाठी आवर्जून उपस्थित राहतात. यामध्ये आमच्या जगदंबा संस्थान समितीचे जे सर्व सदस्य असेल, अध्यक्ष सचिन बेलाप्पा पिसोळे, उपाध्यक्ष अतुल वहाट आणि सचिव शैलेश वसंतराव देशमुख, त्याचबरोबर त्यांचे मित्रगण अक्षय आणवेकर असेल, सुरेश खुशे असेल, अमोल देशमुख असेल, दिलीप पेंटर असेल, सुभाष सुरशे असेल, हे सर्व सदस्य मंडळी, दीपक मोकासरे, संभाजी निकाळजे, तानाजी गवळी, हे सर्व आपल्या एकोप्याने हे कार्य तडीस नेतात. 16/10/2023 ला या मंदिराची अशी अवस्था होती की छोट्या खाणी असताना या मंदिराची अवस्था दुर्लक्षित झालेली होती, परंतु सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे, सर्वांच्या योगदानाच्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि 2024 मध्ये या मंदिराला कौतिकराव दांडगे साहेब मुंबई महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या वतीने चांदीची प्रभाव देऊन यामध्ये समितीतर्फे 61,000 रुपये टाकून 4.5 किलो चांदीची प्रभाव बसवण्यात आली. 2025 मध्ये या आई जगदंबेचा तोफ, छत्री आणि काही तिचे जे अलंकार आहे ते बनवण्यात आले. अशा सर्वांच्या सहकार्यामुळे तिचे अलंकार सुद्धा प्राप्त झाले. आणि याही वर्षी कोळी समाजातील असेल, धनगर समाजातील असेल, इतर सर्व जाती धर्मातील असेल, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सोंग घेऊन दिनांक 7/3/2026 वार शनिवारला सकाळी इथं एक गावकऱ्यांची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये सर्वांनुमते सर्वांचं योगदान लाभून येथे त्या स्वारे जे सोंग घेतात त्यांना सुपारी देण्यात येते आणि त्याच्या परी त्या सुपाऱ्या देऊन ते रात्रभर ते सोंग काढतात आणि ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी आई जगदंबेची स्वारी निघते. याही वर्षी सचिन बेलाप्पा पिसोळे हे देवीची स्वारी घेणार आहेत. तर चोराचे सोंग, गणपती सोंग, अस्वल, गोंड, रावण अशा अनेक प्रकारचे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भूमिका या सर्व समाजातील जे स्वारी घेणारे असतात, सोंग घेणारे असतात, ते आपले आपले कर्तव्य आणि कर्म पार पाडत असतात. म्हणून मी एक वेळी सर्व गावकऱ्यांना अभिवादन करतो, त्यांना धन्यवाद देतो की असे सदैव धर्म कार्य साठी आपण अग्रेसिव्ह होऊन सामाजिक सलोखा राखण्यासाठी एकतेने, शांततेने हे कार्य सदैव चालत राहावे. ही परंपरा हजारो वर्षापासून चालू आलेली आहे आणि त्यासाठी सर्वांनीच आजपर्यंत या गावातील लोकांनी, सर्व समाजातील बांधवांनी यासाठी सहकार्य केलेले, मदत केलेली आहे आणि मोठ्या आनंदाने हा उत्साह हजारोच्या संख्येने पार पडत असतो. ज्यामध्ये फराळाचा कार्यक्रम असतो, पाण्याचा कार्यक्रम असतो, चहा पाण्याचा कार्यक्रम असतो आणि ज्याच्या त्याच्या परी सर्वच समाज बांधव, तरुण वर्ग, बाल, वृद्ध, तरुण हे सर्वच जण या उत्साहामध्ये आनंदाने हा उत्साह पार पाडत असतात. दिवाळीपेक्षाही सर्वात मोठा सण म्हणजे आमचा हा देवीच्या स्वारीचा पंचमीचा उत्सव असतो, असं मी या गावकऱ्यांना एक निवेदन करतो. याही वर्षी आपण सर्वांनी शांततेने, उत्साहाने, आनंदाने हा कार्यक्रम पार पाडावा आणि कुठलंही गालबोट लागू नये, अपकृत्य होऊ नये आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि सामाजिक सलोखा टिकून राहील अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो. मी मातृभक्त दिलीप पेंटर. अगोदरची जी मूर्ती छोटी होती, त्यानंतर ही मूर्ती आपण इथं
स्थापित केली आणि हा जीर्णोद्धार होऊन मातृभक्त दिलीप पेंटर यांनी या मूर्तीला घडवून आई जगदंबेच्या नवार्ण मंत्राने ही सुपूर्द करण्यात आली. अशी आई जगदंबेनं मला ही एक फार मोठी देणगी देऊन माझ्या बालकाकडून ही सेवा करून घेतली. मी तिचे धन्यवाद मानतो. जय जगदंब, जय जगदंब. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील बोथली येथे विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आलेले 3 दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले आहे. बहुजन प्रबोधन मंच आणि नागवंश बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले हे 20वे निवासी शिबिर 2 ते 4 मार्च दरम्यान पार पडलेत. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, जीवनमूल्य आणि जबाबदार नागरिक बनवण्याचे मार्ग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांकरिता संस्कारदीप संवैधानिक परीक्षा घेण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी योगासने, प्राणायाम, ध्यान आणि विपक्षणा यांसारख्या सत्रांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच दुपारच्या सत्रात तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढविणे, अभ्यासाची योग्य पद्धत, शिस्तबद्ध जीवनशैली आणि समाजाप्रती जबाबदारी यावर सविस्तर मार्गदर्शन केलेत. शिबिराच्या 3ऱ्या दिवशीही योग, प्राणायाम आणि ध्यान सत्रानंतर समारोप कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि नैतिक विकास घडवून यांना जबाबदार व सजग नागरिक बनवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. नुकताच जे HPV वॅक्सिनेशन जे मुलींमध्ये आपण स्कूल गोईंग मुलींमध्ये जे आपण कॅम्पेन आता लॉन्च करणार आहे 9 तारखेला, त्याच्यामध्ये आपण HPV वॅक्सिनेशन कॅम्पेन जे आपण 14च्या वर आणि 15च्या खाली या मुलींमध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रभर आणि नागपूरभर आपण हा लॉन्च 9 तारखेला येथे आपण करणार आहे. त्याची नुकताच आता डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सची बैठक झाली. आज स्टेट टास्क फोर्सची पण बैठक आहे. CO साहेब होते, CS, DHO सगळे आमचं हेल्थ डिपार्टमेंट आम्ही बैठक घेतली. त्याच्यामध्ये ज्या प्रकारे आपण पोलिओचं वॅक्सिन देत होतो, त्याच्यानंतर तुम्हाला माझ्या 2 वर्षा पहिले MR वॅक्सिन आपण लॉन्च केलं होतं, तर त्याच प्रकारे आता आहे HPV जे वॅक्सिनेशन केल्यामुळे महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सरचं प्रिव्हेन्शन होण्याकरिता हा लॉन्च आपण करणार आहे. यामध्ये जिल्ह्यातल्या पूर्ण ज्या शाळांमध्ये 14 ते 15 म्हणजे नॉट लेस दॅन 14 अँड नॉट एल्डर दॅन 15 म्हणजे 14 ते 15 वर्षातल्या मुलींना आपण हे जवळच्या आरोग्य केंद्रांवर त्यांना त्यांच्या पॅरेंट्सचा कन्सेंट घेऊन त्यांना आपण वॅक्सिनेशन आपण देणार आहे 9 तारखेपासून. आणि हे कॅम्पेन जवळपास 90 दिवस चालणार आहे. आणि GMC, मेडिकल, RH, SDH, PSC इथे जाऊनच आपण त्या मुलींना आपण वॅक्सिन देणार आहे. आणि यामध्ये पॅरेंट्सचं पण कन्सेंट आपल्याला घ्यावं लागणार आहे. तर दुसरा विषय आता जो आपल्या महसूल खात्याशी निगडीत आहे. आणि महसूल खातं हे नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जो माननीय महसूल मंत्र्यांनी लॉन्च केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर, याचा टप्पा 1 7 तारखेपासून आपण पूर्ण जिल्हाभर आपण लॉन्च करत आहोत. याच्यामध्ये आपण मंडळनिहाय नागपूर जिल्ह्यामध्ये जेवढे मंडळ आहे त्याच्यामध्ये टाईम टेबल दिलेला आहे. तर मंडळ स्तरावर जे पूर्वतयारी आहे ते 18 ते 5 मार्चपर्यंत करायची होती. ते आमची गावागावामध्ये सगळे आमचे लोक जाऊन तिथच्या लोकप्रतिनिधीला हाताशी घेऊन, तिथच्या आमदार महोदयांना, खासदार महोदयांना सगळ्यांना घेऊन त्याची प्रचार प्रसिद्धी आम्ही केलेली आहे. त्याच्यानंतर मार्चमध्ये 2 मंडळामध्ये आपल्याला शिबिर घ्यायचं आहे. एक आहे 7 तारखेला, एक आहे 14 तारखेला. तर 7 तारखेची तयारी झालेली आहे. 7 तारखेला जवळपास 13 तालुक्यातल्या 13 मंडळामध्ये आपण हे कॅम्प आपण घेणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये 2 कॅम्प होणार आहेत, 10 एप्रिलला आणि 17 एप्रिलला. आणि मे महिन्यामध्ये आपण 2 कॅम्प घेणार आहे जे की शहरी भागासाठी राहील. म्हणजे काउन्सिल्स आपले जे नगरपंचायत, नगरपरिषद त्याच्यामध्ये 8 मे आणि शुक्रवार दिनांक 15 मे या 2 दिवशी आपण त्याच्यामध्ये घेणार आहे. आता हे घेत असताना त्या लोकांना आपण सोयीसुविधा कशावर कॅम्प आपण घेणार आहे ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे प्रलंबित फेरफार आहेत ते आपण निकाली काढणार आहे. म्हणजे नो पेंडन्सी, म्हणजे 15 दिवसामध्ये फेरफार झालाच पाहिजे. तर जे पेंडिंग असेल त्या दिवशी आपण ते निकाली काढणार आहे. दुसरं, अभिलेखामध्ये काही दुरुस्ती करायची असेल, माझं नाव चुकलं, माझ्या ठिकाणी माझ्या वडिलांचं नाव पाहिजे, वडिलाच्या ठिकाणी मुलाचं नाव, ते आपण दुरुस्ती करून घेणार आहे.
त्यानंतर आमचे 17 सेवा आम्ही RTS राईट टू सर्व्हिसमध्ये देणार आहे. त्याचं आम्ही मग कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल, एज, नॅशनॅलिटी हे आम्ही आता फॉर्म भरून घेत आहोत आणि त्या दिवशी आम्ही ते निकाली काढून लोकांना तात्काळ त्यांच्या आपण दुरुस्ती देणार आहोत. त्यानंतर महसूल खात्याने जे NA रद्द केलेला आहे त्याचा आपण NA भरून घ्यायचा कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये करणार आहे. त्याचा दुसरा रिव्होल्युशनरी कायदा जो रद्द केलेला आहे तुकडेबंदीचा, ते तुकडेबंदीचा आपण त्याचा फेरफार आपण घेणार आहे. 1965 ते 2025च्या काळामध्ये जे तुकडेबंदीचं उल्लंघन झालेलं आहे ते नियमागुल करण्याचा आपण तिथे कॅम्प ठेवलेला आहे. त्यानंतर खूपदा सामूहिक क्षेत्र असल्यामुळे अडचण होतं, त्यामुळे पोट हिस्साचं पण आपण कॅम्प आपण घेणार आहे. त्यामध्ये आपण भूमी अभिलेख डिपार्टमेंटचं आपण त्यांचं हेल्प घेऊन ते आपण हे करणार आहे. त्यानंतर खूप वेळा भूसंपादन होतो परंतु सातबाऱ्यावर शासनाच्या खात्याचं नाव लागत नाही, त्यामुळे खूप ठिकाणी इलिगल विक्र्या होतात, मग कॉम्प्लिकेशन. त्यासाठी आपण कजाप ज्याला कमी जास्त पत्रक जे म्हणतो त्याचं पण आपल्याला त्याच्यामध्ये पण आपण कॅम्पमध्ये ते आपण घेणार आहे. आणि या शिबिराच्या वेळेस सिंगल विंडो क्लिअरन्स राहील, ई मोजणी, ॲग्रिस्टॅग, PM किसान आणि नागरिकांचे काही तक्रार असेल तर तक्रारी आपण घेऊन पुढच्या 1 महिन्यामध्ये त्या तक्रारी आपण सॉल्व करणार आहे. याचा पूर्वतयारी आपण ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे की पालकमंत्री महोदयांनी पण 2-3 तालुके लेवलला मीटिंग घेतली, मी आणि CO साहेबांनी पण पूर्ण आम्ही तालुके फिरून तिथे रिव्ह्यू प्लस तक्रार निवारण दिवस ते आपण हे केलं. त्याचंच हे आता मोठ्या लेवलला आपण वर्जन हे केलेलं आहे. याच्यामध्ये जिल्हा लेवलला कमिटी बनवली होती पालकमंत्री महोदयांची, स्टेट लेवलला पण रेव्हेन्यू मिनिस्टरच्या बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे. आणि तयारी आज सकाळी मी 2 मंडळात जाऊन आलेलो आहे, दुपारी पण 2-3 मंडळामध्ये तयारी बघायला जाणार आहे. तर माझी एकच विनंती आहे की सगळ्यात लोकांच्या जवळचा डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट आहे, कारण प्रत्येकाला रोज ना रोज महसूल डिपार्टमेंटची काम पडते. तर आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ऑलरेडी मी जी सॉफ्ट कॉपी आपल्याला शेअर केलेली आहे की आज आणि उद्या थोडं जर आपल्या प्रिंट मीडिया राहो, इलेक्ट्रॉनिक मीडिया राहो की तुमचं यूट्यूब चॅनल्स राहो, त्याच्या माध्यमातून जर नागरिकांपर्यंत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला आपण बोलवलं आहे, आपल्या माध्यमातून जर नागरिकांपर्यंत जर पोहोचले तर जास्तीत जास्त लोक त्या कॅम्पमध्ये येईल, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त लोकांना आपल्याला तिकडे खऱ्या अर्थाने आपल्याला त्यांना मदत करायची आहे. काही आम्ही IC मटेरियल स्टेटनी आम्हाला दिलेले आहे, काही आम्ही स्वतः बनवलेले आहे, ते आम्ही आपल्याशी शेअर करतो. थोडं माझी विनंती आहे की 7 तारखेचा कॅम्प आपल्याला सक्सेसफुली करायचा आहे. तर मंडळ लेवल आपण ठेवलं आहे, त्या मंडळामध्ये जेवढी गावं येणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल एका मंडळामध्ये जवळपास 10 ते 15 गावं येतात, तर त्या गावातले लोक तिथे येऊन तो कॅम्प, त्यांना तालुक्याला पण याची गरज नाही, जिल्ह्याला पण याची गरज नाही, जवळच्या मंडळावर जाऊन ते आपलं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या आपण सुखरूप फास्ट ट्रॅकमध्ये आणि गतिमान पारदर्शक पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करण्याचा हे याच्यामध्ये आम्ही एक नवीन हे करतो की आम्ही हेल्थलाईन सोबत घेतलं आणि CO साहेबांनाही मदत घेतलं, कारण खूपच्या ठिकाणी आता लोकांना घरकुलांना रेती पाहिजे, तिथं BDOची टीम राहील, मग घरकुल सँक्शन करायचं आहे, राशन कार्डचा विषय राहील, त्यासाठी आपण CO साहेबांच्या टीमलाही ZPच्या टीमलाही त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व केलेलं आहे, जेणेकरून हे सगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन करून आपण ते कॅम्प सक्सेसफुल रीतीने आपण करणार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.